लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा, दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांची भूक भागवणारा वडापाव हा खूप जास्त लोकप्रिय आहे. वडापाव पाहताच तोंडाला पाणी सुटतं आणि गरमागरम वडापाव खाण्याची इच्छा होते. मात्र याच वडापावमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण हा आवडता वडापाव महागण्याची शक्यता आहे. वडापावच्या किमती 1 ते 2 रुपयांनी महागण्याची शक्यता वर्तवली जाते. पावाचे दर वाढल्यास याचा परिणाम वडापावच्या किमतीवर देखील दिसू शकतो. तेल, बेसन, पाव या सर्वच गोष्टी महाग झाल्याने वडापाव महागण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू शकते. बेसन, कांदे, लसूण, तेल यांचे दर वाढल्याने वडापावची किंमतही वाढू शकते. वडापावच्या गाड्यांवर सहज मिळणारा मुंबईकरांचा आवडता वडापाव महागल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. बदलापूरमध्ये पावाच्या एका लादीमागे 3 रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. कुळगाव बदलापूर बेकरी असोसिएशन तर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. या आधीच तेल, कांदा आणि बटाटा महाग झालेत, त्यामुळे पूर्वीच्या दरात वडापाव विकणे परवडणार नाही. वाढत्या महागाईमुळे वडापावच्या दरात 1 ते 2 रुपयांनी वाढ करावी लागेल, असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे. सध्या वडापावसाठी 15 रुपये मोजावे लागतात, तर येत्या काळात एका वडापावसाठी 16 ते 17 रुपये मोजावे लागणार आहेत. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.